विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. आपल्या सर्वांना वाटत होते की 2025 मध्ये वनरक्षक भरती होईल की नाही, तर आता 100% कन्फर्म झालेले आहे की वनरक्षक भरती ही 2025 मध्येच होणार आहे, कारण अपडेटच तशी आलेली आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर वनरक्षक भरती 2025 मध्येच होणार आहे. तर बघू शकता, अपडेट आलेले आहे. वन संरक्षक तथा वन क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती येथून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. बघू शकता, 8/4/2025 चे हे परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेले आहे, तर डायरेक्टली विषय त्यांनी संपूर्ण स्पष्टपणे दिलेला आहे. वनरक्षक सरळ सेवा भरती 2025 वन संरक्षक प्रादेशिक अमरावती या कक्ष यांचे येथून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. तर यांनी इथं काय म्हटलेले आहे बघू शकता. विषयांकित, आता भरती कोणती होणार आहे कोणती होणार नाही हे देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे. म्हणजे जाहिरात 100% येणार आहे. परंतु सद्यस्थितीत अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाचे आरक्षणाचे बाबतीत म्हणजे जे या ठिकाणी न्यायालयामध्ये जे केस चालू आहे पेसाची, त्याच्यामुळे वन विभागातील वनरक्षक याचा समावेश आहे पेसा क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे प्रकरण महासर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. म्हणजे त्याची पेसा क्षेत्राची केस चालू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाही करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील सादर करण्याबाबत कळविले आहे. आता सांगायचा मुद्दा इथे एकच स्पष्ट होत आहे की जे पेसा क्षेत्र आहे, पेसा क्षेत्र सोडता बिगर पेसा क्षेत्रातील सर्व पदे भरली जाणार आहेत आणि जाहिरात त्यांचीच येणार आहे. पेसा क्षेत्रवाल्यांची जाहिरात येणार नाही. परंतु एसटी कॅटेगरीच्या जागा देखील सर्वीकडे असतात, म्हणजे सर्व फॉर्म भरू शकतात. त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ कार्यालय सरळसेवा बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षण दल व मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची, आता हे मानधन तत्वावर म्हटलेलं आहे, म्हणजे जे या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने वनरक्षक भरलेले आहेत त्यांचा देखील रिक्त अहवाल मागितला आहे आणि तिथे नवीन पदे वनरक्षकाची भरली जातील. माहिती यासोबत जोडण्यात आलेल्या पत्रात भरून त्वरित या कार्यालयात सादर करावी असे आदेश दिलेले आहे. प्राधान्य द्यावे असे म्हटलेले आहे. पूर्ण या ठिकाणी रिक्त जागांचा अहवाल मागितलेला आहे. लवकरच जाहिरात आलेली बघायला भेटेल. आता ज्या मुलींना किंवा मुलांना 2025 मध्ये 100% वनरक्षक व्हायचं आहे, त्यांनी अभ्यासाला चांगला जोर द्यायचा आहे. आता सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींना आहे जे 3 किलोमीटर आहे. आता मुलींनी रोज या ठिकाणी 6 ते 7 किलोमीटर डेली तुम्हाला या ठिकाणी स्लो रनिंग करायची, तुमचा स्टॅमिना वाढवून घ्यायचा आहे. आणि मुलांना जे या ठिकाणी 5 किलोमीटर आहे, मुलांनी रोज 10 ते 12 किलोमीटर रोज स्लो रनिंग करायचे. काय रोज स्लो रनिंग करायची, तुमची स्टॅमिना बूस्ट करायचा आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे. आता 1 महिना तुम्ही स्लो रनिंग करा, जास्तीत जास्त लॉंग रनिंग करा. 10-12 किलोमीटर, मुलींनी 6-7 किलोमीटर रोज प्रॅक्टिस करा आणि तुमचा स्टॅमिना वाढवून घ्या. म्हणजे नंतर तुम्हाला स्पीडमध्ये पळायचं आहे. आता सध्या एकदम स्लो मध्येच पळायचं आहे, स्टॅमिना वाढवून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीचा जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.